लोकसभेमधून या अज्ञातांनी लोकसभेत म्हणजे सभागृहामध्ये उडी घेतली होती। सिक्योरिटी फोर्स भी उनको बाहर निकाले। बाकी तो 2 बजे तक सदन अभी बंद है, एडजर्नमेंट कर दिए गए हैं, लेकिन देखने की तर लोकसभेमध्ये अज्ञात व्यक्ती शिरल्या होत्या। त्या दोघांनाही आता सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलेलं आहे। लोकसभेचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं, मात्र लोकसभेमध्ये कामकाज सुरू होतं। पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यावेळेला उपस्थित नव्हते, मात्र इतर मुद्द्यांवर 0 आवर त्यावेळेला सुरू होता आणि त्याच वेळेला प्रेक्षक गॅलरीमध्ये काही अज्ञात व्यक्ती ज्या आहेत त्या सभागृहामध्ये शिरल्या आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचा गॅस त्यांच्या शूजमधून बाहेर पडत होता असं खासदारांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर आता प्रेक्षक गॅलरीमधून अज्ञातांनी लोकसभेत ही उडी मारली होती। या संदर्भातली माहिती स्वतः म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या खासदारांनी सुद्धा दिली आहे। गोंधळ घालणारे 2 अज्ञात आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। दोघांना आता सुरक्षा रक्षकांनी ताब्यात देखील घेतलंय। लोकसभेचं कामकाज काही वेळासाठी आता स्थगित करण्यात आलंय। आज 13 डिसेंबर 2001 ला असंच संसदेमध्ये हल्ला झालेला होता। 5 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता, त्याची आठवण करून देणारी ही घटना। आजही 13 डिसेंबर आहे आणि आजच्याच दिवशी जसं लोकसभेचं कामकाज सुरू झालं त्याच वेळेला त्या ठिकाणी 2 अज्ञात व्यक्ती प्रेक्षक गॅलरीमधून शिरल्या। खासदारांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला। राहुल गांधी यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यावेळेला राहुल गांधी सभागृहामध्ये होते। तर लोकसभेच्या कामकाजाच्या वेळेला हा गोंधळ झालेला आहे। असाच पिवळ्या रंगाचा गॅस जो आहे तो सभागृहामध्ये येत होता। या 2 अज्ञात व्यक्तींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। 13 डिसेंबर 2001 ला ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला देखील संसदेवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता। सदन के अंदर हमारे सारे एमपी जितने साथी हैं वो पकड़ लिए दोनों को, कोई सिक्योरिटी वाले नहीं, सारे एमपी उनको पकड़ लिए। तो उसके बाद सिक्योरिटी फोर्स भी उनको बाहर निकाले। बाकी तो 2 बजे तक सदन अभी बंद है, एडजर्नमेंट कर दिए गए हैं, लेकिन देखने की बात यह है कि आज सुबह हम सब मिलकर हमारी ये सदन की जो हमला हुई थी 2001 साल में, उन शहीदों को आज हम याद किए। तरी 2 दृश्य आपण पाहतो। एक तर सभागृहातली लोकसभेतली ही दृश्य आहे ज्यावेळेला अज्ञात व्यक्ती लोकसभेमध्ये आल्या त्यावेळेला खासदारांनीच त्यांना पकडून ठेवलं होतं, मात्र त्यातल्या एकाच्या शूजमधून पिवळ्या रंगाचा गॅस बाहेर पडत होता असं खासदारांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे। तर दुसरी दृश्य आहे ती सुरक्षा रक्षक या दोघांना ताब्यात घेतानाची। अशाच प्रकारचा पिवळा गॅस जो आहे तो लोकसभेत सभागृहामध्ये देखील आलेला होता। लोकसभेचं कामकाज त्यानंतर काही वेळासाठी आता स्थगित करण्यात आलंय। संसदेवरच्या हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण झाली आहेत। 13 डिसेंबर 2001 ला दहशतवाद्यांनी सशस्त्र हल्ला संसदेवर केला होता। संसदेच्या गेटवरच गाडी धडकवण्यात आली, तिथे देखील स्फोट करण्यात आला, मानवी स्फोट झाला होता आणि त्यानंतर सभागृहामध्ये देखील हे दहशतवादी शिरले होते। अंदाधुंद गोळीबार त्यांनी संसदेच्या परिसरामध्ये केलेला होता। त्यामध्ये 5ही दहशतवादी मारले गेले, मात्र 9 जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता। त्यामध्ये 8 सुरक्षा रक्षक आणि एका माळ्याचा समावेश होता। त्या घटनेची आठवण करून देणारी ही घटना। आता नवीन संसदेमध्ये कामकाज चालतं। लोकसभा सुरू असतानाच 2 अज्ञात व्यक्ती प्रेक्षक गॅलरीमधून लोकसभेच्या सभागृहामध्ये शिरले। खरं तर लोकसभेमध्ये प्रचंड सुरक्षा व्यवस्था असते। आज पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहामध्ये नव्हते, मात्र इतर खासदार किंवा मंत्री हे सभागृहामध्ये उपस्थित होते। 2 व्यक्ती अचानकपणे आत शिरल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर खासदारांनीच या दोघांनाही पकडून ठेवलं। प्रत्यक्षदर्शींनी काय म्हटलंय ते आपण पाहूया। तर
दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, तसंच सभागृहातली ही दृश्य आपण पाहिली की ज्या वेळेला त्या दोन्ही अज्ञातांना पकडण्याचा प्रयत्न खासदारांनी केला त्यावेळेला एकानं आपल्या शूज मधून अशा प्रकारे त्याचा गॅस बाहेर पडत होता असं दिसत होतं। पिवळ्या रंगाचा हा गॅस लोकसभेत देखील पाहायला मिळालेला आहे। त्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ही दृश्य जी आपण पाहतो ताब्यात घेतल्यानंतर देखील अशाच प्रकारचा गॅस या ठिकाणी बाहेर पडताना प्रेक्षक गॅलरीमध्ये हे दोघे जण जे आहेत ते सभागृहामध्ये शिरले होते। खासदारांनीच त्यांना पकडून ठेवला त्यावेळेची ही दृश्य आपण पाहतो। आणखी लोकसभेतली दृश्य आहेत की ज्यामध्ये पिवळा रंगाचा गॅस जो आहे तो पुढच्या बाजूने येताना दिसतो। लोकसभा अध्यक्ष बसतात त्याच ठिकाणी हे जे दोन अज्ञात आहेत ते शिरले होते। सभागृहामध्ये जाण्यासाठी प्रचंड सुरक्षा व्यवस्था असते। प्रेक्षक गॅलरी आणि मेन सभागृह याच्यातलं अंतर देखील मोठं आहे। मात्र त्यानंतर सुद्धा हे दोघे या सभागृहामध्ये कसे शिरले असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। गैलरी में उसमें बैठे थे, उनसे भी बातचीत करते हैं। आप लोग अंदर थे, वहाँ पे क्या हुआ आप लोगों ने देखा? बाहर भी हुआ है। क्या हुआ था? कई लोग थे। वो स्पीकर गैलरी में जब हम हाउस देखने के लिए गए थे तो उसके बाद में साथ में जैसे बैठे हुए थे, फिर जब साथ में जैसे बैठे हुए थे तो वो एकदम ही सडनली हमें आवाज आई कुछ नीचे गिरने के लिए। तो जैसे जब नीचे गिरे तो देखा कि कोई बंदा कोई टूट गया। हमने सोचा शायद कोई गिर गया है वैसे, लेकिन वो नीचे गिरा और फिर वो सडनली भागने भी लगा, जैसे स्पीकर एमपीज की तरफ भागने लगा स्पीकर की तरफ। और जैसे ही उसको पकड़ा तो उसके पीछे पीछे एक दूसरा भी आदमी था, वो एकदम से बालकनी से कूदा और जो आगे जा रहा था उसको एमपीज ने पकड़ा तो उसने अपने शूज में से कोई स्प्रे निकाला और सारे में स्प्रे करने लग गया। शूज के अंदर से निकाला? शूज के अंदर से निकाला उसने। मतलब छुपा के लाया था? जी जी। और जो दूसरा भी था वो उसने भी अपने शूज में से निकाला और तभी इतनी भगदड़ मच गई। वो कुछ नारा भी लगा रहा था क्या अंदर में? कुछ नहीं, नारे का तो हमें पता नहीं क्योंकि इतनी भगदड़ मच गई थी। हम लोग वहाँ से भागे जान बचा के, बट एमपीज ने उसको पकड़ लिया। एमपीज नहीं हाँ पकड़ा? जी, हाँ एमपी साहब ने पकड़ा उसको ना, काफी MPs नहीं मतलब पकड़ा? हाँ जी काफी एमपीज नहीं पकड़ा उसको। वो तो भागता जा रहा था, मतलब उसको पकड़ने की कोशिश करी। फिर एक के साथ में वो ऊपर से मतलब पहले एक जैसे कूदा फिर दूसरा भी कूदा, फिर उसको भी पकड़ने के लिए काफी कोशिश करी उन्होंने। ज्यादा दूर तक नहीं जा पाया, उनको एमपीज ने पकड़ लिया वहाँ पे। फिर बाद में सिक्योरिटी वगैरह वाले भी आ गए। तो कुछ स्प्रे कुछ ऐसा हो रहा था, स्पार्कल सा होकर फिर उसमें स्मोक आ रहा था बाहर। तो ये प्रत्यक्षदर्शी जो उसी गैलरी में बैठे थे और इनका कहना है कि एक शख्स था जो अपने सूट से सॉक्स से कुछ निकाला और उसके बाद उसको स्प्रे किया, कूदा पहले वेल में एमपी जहाँ बैठे थे और उसके बाद स्प्रे करना शुरू किया और उसमें से कुछ स्पार्कल जैसा चीज़ है, उसके बाद से उसमें से स्प्रे निकलने लगा और उसके बाद वहाँ अफरा तफरी मची, जिसको बाद में कुछ सांसदों ने पकड़ा उन शख्सों को और उनको बाद में सिक्योरिटी को हैंड ओवर किया। तर लोकसभेमध्ये अज्ञात व्यक्ती शिरल्या। प्रेक्षक गॅलरीमधून या दोघांनी संसदेच्या सभागृहामध्ये उडी मारली आणि त्यानंतर खासदारांनी जेव्हा या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला शूजमधून स्प्रे त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर त्यातून पिवळ्या रंगाचा गॅस जो आहे तो बाहेर पडत होता असं खासदारांनी म्हटलेलं आहे। नेमकं काय घडलं, अज्ञातांनी लोकसभेत शिरकाव कसा केला, तर दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीमधून लोकसभेमध्ये उड्या मारल्या। दोन अज्ञात लोकसभेमध्ये शिरताच एकच गोंधळ उडाला आणि दोघांनी त्यानंतर स्मोक कॅन्डल वापरल्या। दोघांनी देखील अध्यक्षांच्या दिशेने धाव घेतली। गोंधळ उडताच सर्व खासदार सभागृहाच्या बाहेर पडले। सुरक्षा रक्षकांनी दोघांनाही आता ताब्यात घेतलेलं आहे। तर प्रेक्षक गॅलरीमधून अज्ञातांनी लोकसभेमध्ये उडी मारली होती। त्यानंतर गोंधळ घालणारे दोन अज्ञात आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। संसदेमध्ये पकडलेल्या दोघांपैकी एक जण हा लातूर मधला तरुण आहे। आताची महत्त्वाची बातमी, संसदेमध्ये ज्यांना प्रेक्षक गॅलरीमधून उडी मारली, ज्याच्या शूज मधून जो पिवळा गॅस जो आहे तो बाहेर पडला होता, तर तो तरुण हा लातूर मधला तरुण असल्याचं कळतं। संसदेमध्ये पकडलेल्या दोघांपैकी एक जण हा लातूर मधला तरुण आहे। लोकसभेच्या सुरक्षेचा मुद्दा त्यामुळे आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। आज 13 डिसेंबर आहे आणि 13 डिसेंबर 2001 ला संसदेवर अशाच प्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। त्या हल्ल्याची आठवण या निमित्तानं झालेली आहे। संसदेमध्ये पकडलेला तरुण हा लातूरचा असल्याचं कळतं। महाराष्ट्रामधील अमोल शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। संसदेत पकडलेल्या दोघांपैकी हा एक जण लातूरचा आहे
अमोल शिंदे असं त्याचं नाव आहे। अमोल शिंदेला आता अटक करण्यात आली आहे। या तरुणाला नेमकी सभागृहामध्ये उडी का मारली, तसंच तो स्प्रे घेऊन तो का गेला होता याचाही तपास आता केला जाईल। या अज्ञातानं तिथे निदर्शनं केली, त्याचबरोबर नीलम नावाची एक महिला जी आहे तिला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तिनं देखील या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत। लोकसभेच्या सुरक्षेचा मुद्दा त्यानंतर आता ऐरणीवर आलाय। महाराष्ट्रामधील अमोल शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे। एका महिलेला, तिचं नाव नीलमच आहे, तिला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सभा की कार्यवाही 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। सभा की कार्यवाही 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। तर महाराष्ट्रामधील अमोल शिंदेला अटक करण्यात आली आहे। 2 अज्ञातांनी इथे निदर्शनं देखील केली आहेत। नीलम नावाच्या एका महिलेला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। संसदेमध्ये शिरणारा एक तरुण हा लातूर मधला आहे। अमोल शिंदे असं त्याचं नाव, ज्याला आता सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलेलं आहे।